हाय. जास्त थंड खाण्यात आल्यामुळे इथं लाडूला खूप सर्दी झाली होती, तर ते औषध पाजून घेतात. आणि ही सानू सर्दी नाही तरी म्हणते मला पण औषध प्यायचं आहे, आणि खरं सर्दी झाल्यावर पित नाही. ही आहे सानूची पिगी बँक. आता ही तर रोज बघते दीदी ह्याच्यात पैसे टाकताना, पण हे काढायचे कसे ह्याचा विचार करत होते लाडूबाई. तर इथं आईस्क्रीम घेऊन आले होते तिचे पप्पा. आईस्क्रीम बघून सानू खुश झाली, नाचायला लागली आणि आईस्क्रीम खाल्ली. इथं लाडूला सर्दी झाल्यामुळे तिला आईस्क्रीम द्यायची नव्हती, म्हणून ती एवढी रडत होती, ऐकतच नव्हती. शेवटी तिच्या पप्पाने तिला दुकानावर घेऊन गेले आणि लॉलीपॉप घेऊन दिलं. तेव्हा कुठे शांत बसली. आता म्हणलं ही शांत बसली तोपर्यंत कपड्यांच्या घड्या घालून घ्यावा. त्या कपड्यांच्या घड्या घातल्या. खूप राडा पडला होता. कपड्यांच्या घड्या घातल्या आणि कपड्यात ठेवून दिले. आता म्हणलं उशांचे कवर पण धुतले होते, म्हणलं उशांचे कवर पण लावून घ्यावेत. उशांना पांढरे असल्यामुळे लगेच खराब होतात कवर नसतील तर. आता इथं स्वयंपाक बनवायला घेतला. इथे कुकरमध्ये जिरा राईस टाकला होता आणि सासूबाई भाजीपाला घेऊन आल्या होत्या. तर म्हटलं काय आणले भाजीला बघावं. होते वांगे. म्हटलं आता वांग्याची फ्रायच करून घ्यावा. तर गॅसचा प्रॉब्लेम सगळीकडे चालू असल्यामुळे म्हटलं आता वरणाला डायरेक्ट फोडणी देऊन घ्यावी. आणि असं पण फोडणी दिलेलं, डायरेक्ट फोडणी देऊन बनवलेलं वरण पण आम्हाला खूप आवडतं. मुलींपुरतं थोडंसंच वरण करायचं होतं, पण आता इथं माझ्याकडे छोटा कुकर नसल्यामुळे मोठ्या कुकरमध्येच वरणाला फोडणी देऊन घेतली. आणि इथं वांगे कापून घेतले आणि पाण्यात टाकले. लगेच वांग्याची फ्राय बनवायला घेतली. कांदा, टोमॅटो, मिरची वगैरे सगळं काही टाकलं आणि लास्टला वांगे टाकले. झाकून ठेवला आणि शेंगदाणे कुटायला घेतले. शेंगदाण्याचा कूट करून त्यात टाकला आणि आहे माझी भाजी तयार. सगळा स्वयंपाक तयार झाला. लाडू खूप रडत होती, म्हणलं हिला जेवण चालते पहिलं. आणि लाडूला जेवण चालून झोपू घातलं. मग म्हटलं बिग बॉस बघता बघता आपण पण जेवण करून घ्यावं. माझं जेवण झालं आणि भांडी घासून घेतली. बाय.